हा बघा, आपण बघतोय आता इंटरसेक्शन जो आहे त्याचा प्रॉब्लेम पाहणार आहे. आता इंटरसेक्शन मध्ये यामध्ये काय दिलंय, सिलेंडर इन सिलेंडर. काय दिलेलं आहे, सिलेंडर इन सिलेंडर. म्हणजे एक उभा सिलेंडर आहे, एक आडवा सिलेंडर. त्याच्यामध्ये काय झालेला आहे, तो पेनेट्रेट झालेला आहे. आता या ठिकाणी काय सांगितलंय, 9 mm अपार्ट. म्हणजे तो सेंटरला एकमेकाच्या हे झालेले आहेत का, नाही. तर सेंटर पासून किती mm, 9 mm न ऑफसेट झालेला आहे तो. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर बघायचं, व्हर्टिकल सिलेंडर किती mm डायमीटर दिलाय, 75. तर सगळ्यात अगोदर व्हर्टिकल सिलेंडर म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये किती mm घ्यायचा, 75 mm चा डायमीटर काढा. आणि इकडे थोडीशी जागा सोडून द्या, 30-40 mm. डायमीटर 75 आहे, तर रेडियस किती घेणार तुम्ही, रेडियस किती घेणार, 37, 37.5. सर्कल काढला आपण कितीचा, 75 डायमीटर. म्हणजे रेडियस किती, 37.5. सर्कल काढा आणि या सर्कलचे प्रोजेक्शन वर घ्यायचे आहेत. सर्कलला किती पार्ट मध्ये डिवाइड करणार, 12 पार्ट मध्ये. सर्कलला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचा, 12. पण या सर्कलला नाही करायचं. कोणत्या सर्कलला करायचं, वरच्या. आता याचे पहिले फक्त 4 पार्ट मध्ये डिवाइड करा, याचे प्रोजेक्शन वर घ्या. याची हाईट तुम्हाला दिली का, काय सांगितले त्याने, सुटेबल लेंथ कन्सिडर करा. तर इथं लिहायचं खाली, कन्सिडर लेंथ. किती लेंथ कन्सिडर करता, 100 mm. ठीक आहे. आता याची लेंथ किती घेणार तुम्ही, 100 mm. याची हाईट किती घेतली आपण, 90 mm घेतला. आता याच्यामध्ये जो पेनेट्रेट होणारा सर्कल आहे तो किती लेंथचा असणार आहे, 50 डायमीटर राहणार आहे. ठीक आहे. आणि तो कुठे, याच्या सेंटरला झालेला आहे. कुठे, सेंटरला. पण ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर, 9 mm ला. बरोबर. मग आता याचा सेंटर किती येईल, याचा टोटल हाईट आहे 100. 100 च्या अर्धा 50. वरून 50 डिस्टन्स, याचा एक सेंटर ऍक्सिस काढून घ्या.
काय केला, सेंटर ऍक्सिस काढला. आता सेंटर ऍक्सिस व्हर्टिकल पण सेंटर काढा. आता याची पण लेंथ किती घेणार आहे आपण, 100. किती घेणार आहे, 100. मग सेंटर पासून इकडे डिस्टन्स किती घ्यायचा, 100. इकडे पण काय केलं आपण, 100 घेतला. म्हणजे तुमची जी डायग्राम येणार आहे ही कुठपर्यंत येणार आहे, इथपर्यंत. समजलं. आपण काय केलं, याची लेंथ किती टोटल, 100. आता आपल्याला माहिती आहे की एक्झॅक्टली वरती पॉईंट कुठे आहे, खाली कुठे आहे, माहिती आहे नाही. पण आपण काय केलं, सेंटर पासून इकडे 50 घेतला आणि या साईडला 50 घेतला. म्हणजे तुमची डायग्राम कुठपर्यंत येणार आहे, या लाईन पर्यंत. ठीक आहे. आता या लाईनच्या पुढे काय करायची, 10 mm ला वाय ऍक्सिस ची उभी लाईन काढायची आणि त्याच्या पुढे 10 mm ची आपली राईट साइड वाली लाईन काढायची. याच्या पुढे 10 mm ची डार्क वाली लाईन काढा. काढले, झालं कितपर्यंत. त्याच्या पुढे 10 mm चे काढा. इथं अंतर किती सोडले तुम्ही, या सर्कल पासून वर 20 का. मग 20 सोडला असेल तर तुमची 10 mm ची लाईन काढायची गरज नाही. तुमची डायरेक्टली किती mm येईल, 20 mm येईल. काय करायचं तुम्हाला, सेंटर लाईन जी आहे की नाही, इथून किती डिग्रीचा अँगल घ्यायचा, 45 डिग्रीचा. आणि तुम्ही असे कर्व घेता ना तसं. ही जी XY ला वाली लाईन आहे, या लाईन पासून काय करा, 45 डिग्रीची लाईन घ्या. हे 10 mm ची लाईन कट करून घ्या लागलं तर. काय स्टार्टिंगला राहू दे, सेफ्टी डिस्टन्स साठी है ना. नाहीतर काय होईल, आपल्याला इथूनच आपण हे करू. आपण इथं डिस्टन्स किती सोडले तुम्ही, 10 का 20. ज्यांनी 10 सोडलेला आहे तर त्यांनी काय करा, इकडे 10 इकडे पण 10 सोडा. ज्यांनी 20 सोडला असेल त्यांनी इकडे 20 तिकडे पण 20 है ना. इथं जेवढं अंतर सोडलेलं आहे तुम्ही, किती mm आहे, 20. तर मग काय करा, इथून 20 mm सोडा, त्याच्या पुढे 20 mm घ्या. हे डार्क वाली, ही आपण काय केली, 100 ची सेंटर पासून 50 ची लाईन ओढली आपण. याच्या पुढे किती अंतर घ्यायचं, तर जेवढं तुम्ही अंतर इथं सोडलं असेल तेवढं. हा, जिथं या दोन्ही मध्ये असेल, कोणाचं 10 असेल तर 10 घ्या, 20 असेल तर 20 घ्या. त्याच्यानंतर XY लाईनला अँगल घ्यायचा 45 चा.
तू हे सरळ लाईन का बरं येत नाही? हे सरळ आहे का लाईन सांगतोस? या लाईनला पॅरलल घे. हे मिटव पहिले एक्स वायचे. हा 30 आहे का? सर्कलचे प्रोजेक्शन इकडे घ्या. सर्कलचे प्रोजेक्शन घ्या. प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन वर घ्या. सेंटर, लेफ्ट, राईट. आता हे जर मोजले तुम्ही तर हे पण किती येणार आहे तुमचं? 100 नाही 75. जेवढा सर्कल आहे तेवढंच तुमची ही लेंथ यायला पाहिजे. जर नाही आली तर काहीतरी मिस्टेक झाली. 75 यायला पाहिजे. आला? चेक करा. किती आले? 80 आलं का? चुकलं मग. तो 75 ची लाईन कुठून घेतली? तो एक्स वाय सेंटर लाईन किती डिस्टन्स वरती आहे आपली? 50. घेतली? आता बघा 9 mm अपार्ट दिलंय. 9 mm अपार्ट. 9 mm अपार्ट म्हणजे काय? तर या ऍक्सिस पासून इकडे किती mm घ्यायची? बघा 9 mm अपार्ट म्हणजे काय? तर व्हर्टिकल ऍक्सिस पासून इकडे किती mm घ्यायची? 9 mm. इकडे लक्ष द्या. व्हर्टिकल ऍक्सिस पासून इकडे किती mm लाईन घेणार तुम्ही? 9 mm. किती घेतलं डिस्टन्स आपण? 9 mm. इथे एक व्हर्टिकल लाईन काढा. काय केली? 9 mm वर एक फेंट लाईन काढली आणि हा सेंटर पकडून आपल्याला पेनेट्रेट होणारा सर्कल किती आहे? किती mm चा आहे? हा 50 mm चा. 9 mm पॉइंट घ्या आणि याला सेंटर धरून आपल्याला किती सर्कल काढायचा? 25 रेडियसचा. टोटल किती काढायचा आपल्याला सर्कल? 50 mm चा. तर डिस्टन्स घ्या त्याच्यात 25 mm.
आणि या सर्कलला किती पार्टमध्ये डिवाइड करायचा? 12. सर्कलला 12 पार्टमध्ये डिवाइड करा. क्रॉस लाईन न ओढून घ्या. सर्कलला 12 पार्टमध्ये डिवाइड करा. नंबरिंग कशी देता? 1 2 3 पर कुठून स्टार्ट करणार? इथून तुम्ही जशी द्यायची तशी देऊ शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. घेतले? प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन या 45 डिग्रीची लाईन आहे त्याच्यावरती घ्यायचे, त्याचे प्रोजेक्शन इकडे घ्यायचे. याच्या अगोदर काय करा? या सर्कलचे एंड पॉइंट आहेत ना 1 आणि 7, त्याचे प्रोजेक्शन खाली घ्या आणि असे इकडे घ्या. म्हणजे आपल्याला ही अशी डायग्राम काढता येईल इकडे. सेम आता इकडे आपल्याला किती घ्यायचे? 100 डिस्टन्स घ्यायचा आहे. तर याचं प्रोजेक्शन 4 आणि 10 नंबरचे पॉइंटचे प्रोजेक्शन घ्या. इकडे कुठपर्यंत घ्यायचे? 100 पर्यंत. तर इकडे 100 वाली लाईन ओढून घेऊ आपण, म्हणजे सेंटर पासून 50 वाली. इकडे 10 चा पॉइंट घ्या. शी डार्क करून घ्या, कारण इथपर्यंत आपली डायग्राम येणार आहे याची. हा आडवा सिलेंडर आला. हा आता सेम हा जो गोल उभा आहे याचे पण प्रोजेक्शन खाली घ्यायचे आणि इकडनं इकडे घ्यायचे, म्हणजे डाऊनचा पण आपल्याला काय भेटेल? पेनेट्रेट होणारा. हा काय? का बर? किती? कुठं? कशात? या दोन्हीत का? इकडे तर 100ची लाईन सांगितली होती तुम्हाला सेंटर पासून.
इथे आपण जे कॉलम बाहेर काढून ना ते बसणार. नाही 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 नाही. इकडे तुम्हाला 100ची पहिले काय केलं पण 100ची मार्क करायला लावले. आला इथपर्यंत. आता हे प्रत्येक जे पॉइंट आहेत प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन खाली घ्यायचे. त्याच्या अगोदर काय करायचं 1 आणि 7 जे आहे म्हणजे बॉर्डर, त्या बॉर्डरचे इकडे आपण अशी डायग्राम काढून घेऊ आडवी. जशी इथं वर काढली की नाही आपण तशी हा सिलेंडर कसा दिसेल आडवा. त्यासाठी काय करायचं 7 नंबरचा पॉइंट बघा एंड पॉइंटच्या थोडासा अलीकडे असेल है ना, तर तो पॉइंटचे प्रोजेक्शन खाली घ्या आणि 1 नंबरचा पॉइंट प्रोजेक्शन खाली घ्या आणि ते लाईन इकडे जोडा. इकडे 100ची जी लाईन आहे ते एक्सटेंड करा इकडे खाली. इकडे किती 100 वाली. ही आउटलाईन आली आपली. बघा आली इथपर्यंत. आले. प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन खाली घ्या आणि त्याचे प्रोजेक्शन इकडे घ्या आणि सेम या पॉइंटचे प्रोजेक्शन आडवे घ्या. आता 8 आणि 6चे प्रोजेक्शन घेऊ खाली आपण. प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन इकडे घ्या. नाही याला काय गरज नाही, याला काहीच नका करू. या सर्कलला काय फक्त 4 पॉइंट जे आहेत की नाही 4च अशीच राहू द्या. केले का तुम्ही?
खोडून टाका मग. याचे 12 करायचेच नाही ना, 4च सांगितले होते ना. एकदम इझी आहे, फक्त अवघड वाटतो प्रॉब्लेम. फक्त प्रोजेक्शनचा खेळ आहे सगळा. जाधव तू बोलत नको जाऊ, तू इकडे समोर पहा. सगळे पॉइंट आले का काय? हो, कुणाचे? आता त्याचे वर घे, एक एक पॉइंट घे. 1 नंबरचा पॉइंट, 1 नंबरच्या पॉइंटला जिथे इंटरसेक्ट होतो त्याला P1 नाव दिलं असेल तर P1 डॅश, आणि तिकडे Q1 नाव दिलं ना तर Q1 डॅश. ही 2 साईडला होती बा. इकडे इंटरसेक्ट होतील पॉइंट, याला नाव द्या P1 P2 P3, आणि इकडे जेवढे पॉइंट इंटरसेक्ट होतील तेवढे. 7 कशाला? हे बाकी येणार नाहीत का? 9 वगैरे 10. कोणत्या साईडना? इकडच्या साईडला 7 येतात का? आणि ह्या 9 नंबरचा पॉइंट येत नाही का इथे? काऊन? दोन्ही पण येतात बघा. इथं P1 इकडचे किती आहेत? 12 पॉइंटचे नाव इकडे येतील, 12 इकडे येतील. P चे 12 पॉइंट डबल द्यायचे ना नाव. 2 असतील. आता बघा इथं 9 आणि 5, तर इथं काय येईल? P5 P9 असे. प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन घ्या. घेतले सेम. आता इकडे प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन इकडे घ्या. घ्या लवकर. 90% डायग्राम इथंच झाली कंप्लीट तुमची. हा सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहे. हा जमला म्हणजे तुम्हाला परीक्षेत इंटरसेक्शनचे येणारे सगळे प्रॉब्लेम जमले. मोदला आला म्हणजे झाला प्रॉब्लेम. 5 पांडेला तर येणारच आहे. 5 पांड्याची गॅरंटी आहे. फक्त ते लाईन एखादी क्रॉस होऊ शकते तिरपी. बघा प्रत्येक लाईनचे प्रोजेक्शन घेतले. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, सगळेजण समोर लक्ष द्या. इकडे पहा प्रत्येक जण. आमध्ये अगोदर काय करा, इकडे या लाईनला इथे दिसतो तुम्हाला 1 नंबरचा पॉइंट. इथे 1 नंबरचा पॉइंट आहे, याला काय नाव द्यायचं आपण? P1 आहे का? त्याच्यानंतरचे पुढचे पॉइंट कोणते आहेत? P2 आणि P12. P2 P12. त्याच्या पुढे P3 P11.
त्याच्या पुढे P4 P10 नंतर P5 P9 P6 P8 आणि सगळ्यात शेवटी किती P7. सेम याच्या अपोजिटला काय येतील, इथे P1 होता तर इथे Q1, याच्या पुढे Q2 Q12 Q3 Q11 Q4 Q10 Q5 Q9 Q6 Q8 आणि इथे Q7. आले पॉइंट सगळे, P चे आले, Q चे आले. आता एक एक पॉइंट बघा. P1 पॉइंट आहे, P1 चं प्रोजेक्शन वर घ्यायचंय. कुठपर्यंत घ्यायचं, 1 च्या लाईन पर्यंत, व्हर्टिकल लाईन. P1 चा पॉइंट बघा कुठपर्यंत घेतला आपण, याला नाव दिलं आपण. आता इकडे आपण टॉप व्ह्यू मध्ये डॅश नाव देतो की फ्रंट व्ह्यू मध्ये डॅश देतो की टॉप व्ह्यू मध्ये, शंकर डॅशचे नाव टॉप व्ह्यू मध्ये देतो की फ्रंट व्ह्यू मध्ये, कशात देतो, फ्रंट व्ह्यू मध्ये. मग P1 च्या वरचा पॉइंट कोणता येईल, P डॅश. P2 च्या वरचा पॉइंट आता P2 ची लाईन जी आहे P2 आणि P12 कुठपर्यंत घ्यायची, 2 आणि 12 पर्यंत. हा P1 चा पॉइंट भेटला, P चा पॉइंट भेटला, याचे प्रोजेक्शन वर घेतलं, कुठपर्यंत घेतलं, 1 च्या लाईन पर्यंत. त्याला नाव दिलं P1 डॅश. पॉइंट समजून घ्या. P1 चा पॉइंट आलाय तुमचा, त्याचं प्रोजेक्शन वर घेतलं 1 च्या लाईन पर्यंत, त्या पॉइंटला नाव दिलं P1 डॅश. आता 2 चा पॉइंट होता, त्याचं प्रोजेक्शन वर घ्यायचं. आता P2 आहे आणि 12 आहे, 2 आणि 12 आहे, तर या लाईनचं प्रोजेक्शन कुठपर्यंत घ्यायचं, 2 आणि 12 पर्यंत. 12 ची लाईन कुठे आहे, वर. 2 ची लाईन कुठे आहे, त्या पॉइंटला मार्क करा. याला काय नाव येईल, P2 डॅश आणि वर P12 डॅश. पुढचा पॉइंट P3 P11, 3 च्या 11 पर्यंत घेऊन जा. नंतर 4 चा 4 पर्यंत, 5 चा 5 पर्यंत, असे सगळे पॉइंट तुम्हाला भेटतील. सेम Q वाले असे भेटतील. काय द्या ना, पॉइंट दिला तरी चालते. पॉइंट द्या अगोदर, नंतर फेंट लाईन आणि डार्क लाईन नंतर सांगतो मी. द्या पॉइंट कशात, हो. आता स्क्वेअरचा जो प्रॉब्लेम आहे, सेम असेच पॉइंट घ्यायचे. आपली जी मेथड आहे ती बदलायची नाही. आता 3 ची लाईन बघा वर कुठे गेली, 3 ची लाईन वर घेऊन जा. सगळे त्याच्यावर येत नाहीत, एकावरच येत नाहीत, जवळजवळच येणार ना, मग तेवढं तर येणारच आहे ना. मग तसेच पाहिजे ना. फेंट लाईन काढा, एकदम शार्प करा. हे पॉइंट एकदम जवळजवळ येतील तुमच्या. 2 झाला 3, आता 3 पॉइंट बघा. 3 ची लाईन नाही, P3 डॅश वरती. 3 च्या नंतर किती आहे, 11. P11 डॅश, त्याच्यानंतर वरती
P10 सगळ्यात खाली P4 काय आले का कुठपर्यंत आले 4 पर्यंत आले आता 5 चा पॉइंट इकडे दिसतो तुम्हाला 6 चा पॉइंट इथे आहे 7 चा पॉइंट इथे आहे याचे पण प्रोजेक्शन वर घेऊन जा तिथे पॉइंट मार्क करा कसे येतात ना 4च तर पॉइंट काढणं आहे तिथे तुम्हाला बरोबर आले ना हा त्याच्या पुढचा घ्या आता 4 नंतर 5 नंबरचा पॉइंट बघ 5 नंबरचा घ्या बघा आता 5 इकडे लक्ष द्या 5 6 7 8 हे पुढचे पॉइंट दूर दूर येतील तुमचे काय पॉज कर रे पॉज कर हा सिलेंडरचा जमला तर तो याच्यात तो कालचा जो होता सरांनी घेतलेला कशाचा स्क्वेअर प्रिझमचा तो तर याच्यापेक्षा लय सोपा आहे त्याच्यात फक्त 4-5 पॉइंट 4च पॉइंट घेणं आहे याच्यामध्ये 12 घेतले आपण तर हा प्रॉब्लेम जमला तर तो ऑटोमॅटिक जमून जाते नंतर 7 नंबर बस 6 नंबर त्यानंतर 7 नंबर याच्यावर 8 हे पा आता इथे जे पॉइंट दिसतात आपल्याला हे आउटसाइड वाले कसे आहेत आपले डार्क आणि आतले जो कर्व आहे तो कसा येईल आपला डॉट लाईन आहे सेम इकडे पण तसेच पॉइंट घेऊन घ्या क्यू चे 7 नंबरचा पॉइंट 7 पर्यंत हा ते जबरदस्तीने पॉइंट जोडले काय नाही इकडचा अलग दिसते इकडचा अलग दिसते जरा हे कॉम्प्लिकेटेड वाटते यार चेंज करून आहे त्याच्यामुळे असा आला सेम प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन इकडे घ्या इकडे क्यू 7 डॅश Q6 Q8 डॅश डॅश 5 9 Thank you.
हा डार्क येईल, त्याच्यानंतर आतले पॉइंट येतील तुमचे डॉटवाले. प्रत्येक पॉइंट शोधा, तुम्हाला बरोबर दिसेल. एक एक पॉइंट शोधा. हे असे डॉट. आता डार्क कोणते येईल? आउटलाईन ही अशी शिमादातली लाईन येणार आहे का? नाही. आमध्ये डायग्राम झाली काय? आवाज निघत आहे जास्तच. जाधवला सांगा, याला सांगा, त्याला सांगा. आउटलाईन डार्क करा. हा सर्कल डार्क करा, हा सर्कल डार्क करा. झाली तुमची डायग्राम. हा गुड. हो.